नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ महिन्यात चुकू नये 3 चुका करू नये असं सांगितलं जातं. या चुका कोणत्या आहेत आणि त्या चुका का करू नयेत? त्याचं नेमकं कारण काय? याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. माघ महिना नुकताच सुरू झालाय. पौष अमावस्येच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जानेवारीला माघ महिना सुरू झालाय. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना खूप पवित्र आहे. शिवाय माघ महिन्यात गंगे स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान श्री हरी विष्णू आणि सूर्यदेव शिवाय माता गंगा यांची विशेष पूजा केली जाते. असं मानलं जातं की या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं आणि शुभ फळ मिळू लागतं. एका पौराणिक कथेनुसार माघ महिन्यात इंद्रदेवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता. आपली चूक लक्षात घेऊन इंद्रदेवाने गौतम ऋषींची माफी मागितली होती. तेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला माघ महिन्यात गंगे स्नान करून चुकाचं प्रायश्चित करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी माघ महिन्यात गंगेत स्नान केलं आणि भगवान इंद्राला गंगे स्नान केल्यावरच शापापासून मुक्ती मिळाली असं म्हणतात. तेव्हापासूनच माघ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्येला गंगे स्नान करण्याचं विशेष महत्त्व मानलं गेलं. माघ महिन्याच्या सकाळी श्रीकृष्णाला पिवळी फुलं अर्पण करून पंचामृत अर्पण करावं. माघ महिन्यात श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करावा आणि पवित्र नदीत स्नान करावं. एखाद्या गरीबाला नियमित अन्नदान करावं. शक्य असल्यास एकाच वेळी जेवण करावं असंही सांगण्यात येतं. पंचांगानुसार माघ हा वर्षाचा 11वा महिना आहे. या महिन्यात गंगे स्नान करण्याला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यानं व्यक्तीला या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्याचे शुभ परिणाम मिळू शकतात. माघ महिन्यात केलेल्या दानानं अनेक जन्माच्या पापापासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते असंही म्हणतात. त्याला त्याच्या हयातीतील सर्व भौतिक सुखे मिळतात, परंतु माघ महिन्यात त्याने काही खबरदारीही घेणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर त्याच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. म्हणून माघ महिन्यात आवर्जून 3 चुका करू नये असं सांगण्यात येतं. आणि त्यातही माघ महिन्यात काही नियमांचं पालन नक्की करावं. त्यात पहिली चूक म्हणजे माघ महिन्यात निसर्ग अनुकूल होतो. त्यामुळे या महिन्यात उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून अंघोळ करून देवाचं नामस्मरण करावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माघ महिन्यात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. कारण हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा स्थितीत शास्त्रानुसार या महिन्यात मांसाहार करू नये. यामुळे घरात दारिद्र्य येतं असं म्हणतात. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माघ महिन्यात दिलेलं दान अनेक जन्माचं फळ देतं. मात्र कधीही शिळ्या, खराब झालेल्या किंवा विकृत वस्तू दानात देऊ नये. शिवाय दान द्यायचं झालं तर ते स्वार्थापोटी दान करू नये. याचबरोबर कोणत्याही दबावाखाली कधीही देणगी देऊ नये. हेही तितकंच महत्त्वाचं मानलं गेलंय. याचसोबत माघ महिन्यात सूर्यदेव आणि भगवान श्रीकृष्ण शिवाय भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. याचबरोबर या महिन्यात असे काही उपाय आहेत जे केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते असं म्हणतात. कारण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पुण्यप्राप्तीचा आहे. म्हणून या महिन्यातील शुभ दिवस, सण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आणि विशेष पूजेबद्दलही जाणून घेऊयात. माघ महिन्यात तिळाचं विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर माघ महिन्यात तिळकुंद चतुर्थी, षष्टीला एकादशी आणि तीळ द्वादशी व्रत यासारखे व्रत आणि सण येतात. या 3 व्रतामध्ये तिळाने अंघोळ करणे, तिळाचे दान करणे आणि तिळाचं सेवन करणे हे अक्षय फळ प्राप्ती करून देणारं आहे असं म्हणतात. तिळामध्ये असलेले पौष्टिक घटक हे शरीराला वर्षभर निरोगी ठेवतात. या महिन्यातील शुभ दिवस, सण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी विशेष महत्त्वाच्या असतात. याचबरोबर माघ महिन्यात सूर्यदेवाची उपासना करावी असेही म्हणतात. विशेषतः माघ महिन्यात सूर्यदेवाची पूजा केल्यानं मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. त्यामुळे माघ महिन्यात स्नान केल्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्राचा जप नक्की करावा. त्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो. याचबरोबर माघ महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. माघ महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात दररोज अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून विष्णू सहस्रनामाचा जप करून स्नान करावं. यामुळे सुख समृद्धी येण्यास मदत मिळते असं म्हणतात. याचबरोबर माघ महिन्यात भगवान शिवाची पूजा करावी. भगवान महादेव यांचा जलाभिषेक करावा आणि भगवान शिव मंत्र किंवा शिवस्तोत्राचा जप करावा. कारण हा महिना भगवान शिवालाही समर्पित असल्याचं सांगण्यात येतं. शिवाय असं मानलं जातं की माघ महिन्यात भगवान विष्णूची पूजा केल्यानं व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होतं. म्हणून या महिन्यात बाळ श्रीकृष्णाला गुळ अर्पण करून विधीपूर्वक पूजा करावी. त्यामुळे संतान प्राप्तीचा आनंदही मिळू शकतो. याचबरोबर माघ महिन्यात काळ्या वस्त्राचं दान करावं असेही म्हणतात. माघ महिन्यात
शनिवारी काळ्या कपड्याचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने भगवान शनिदेवाची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्याला सुख समृद्धीही मिळू लागते असं म्हणतात. शिवाय माघ महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात देवी लक्ष्मीची विशेष पूजा करावी. यामुळे आपल्याला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्षही मिळण्यास अडचणी येत नाही असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ महिन्यात चुकू नये, 3 चुका करू नये असं सांगितलं जातंय. तर त्या कोणत्या चुका आहेत आणि त्या चुका का करू नये, त्याचं नेमकं कारण काय याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.